ऐसे केलं याची चालबाजी करत असतं म्हणून याच्याकडे यायची इच्छा होत नाही मला. कॅमेरा चालू नाही केलं की याची चालबाजी चालू होते. आगे पूजिताची ही जेनी कधीही आली तरी नुसती भोकतच असते. असं सांगा घाबरते पण भुकते पण. जुले हे बघा, जो मंडप अजून सोडलाच नव्हता, आता हे सर्व मंडप वगैरे सोडते आणि आपल्याला बोलवर बी सुकवायला टाकायचे. या मंडपामुळे काय आपल्याला जमले ना सुकवायला टाकायचे. बघा या साईडला नेट वगैरे बांधलं आहे ना, म्हणून ऊन कसं पडेल, मंडपामुळे ऊन वगैरे पडणार नाही. चला यांना आणले ते पाटापाट मंडप वगैरे खोलतील. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. सो सकाळचे वाजले 8:30 वाजलेत. दुकान वगैरे लावून झालेलं आहे, सर्व साफसफाई करून पण झालेली आहे. फक्त बर्फ राहिला थोडासा कापायचा, म्हणजे फ्रीजमध्ये थोडासा बर्फ ऑलरेडी आहे. तुम्हाला दाखवतो, बघा आहे थोडासा बर्फ. तो एक चाय वगैरे पिऊ मस्त, लगे बर्फ वगैरे कापायची सुरुवात करूया. कस्टमर नाही तोपर्यंत एक काम करून घेऊ, बर्फ कापायचा. बर्फ वगैरे कापून झाला की आपलं काम संपतो. तर चला तुम्हाला मावरा दाखवतो. आज मावरा एकच नंबर आहे, सर्व मावरा एकदम फ्रेश आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. इथे कापरी पापलेट आहेत छोटे, बघा छोटे साईजचे आहेत. त्याच्यापेक्षा मोठे पण असतात. सध्या मच्छी महाग आहेत म्हणून आई आणत नाही. व्हाईट कोलबी मस्त. या साईडला ससे मासे आहेत, हे सुरमई आहेत, हे मोठी आहे, हे छोटे आहेत. हे व्हाईट पापलेट आहेत, हे मोठे व्हाईट पापलेट आहेत बघा. त्याच्यापेक्षा छोटे असतात. ही बोलार, सुरमई, हा कुपा बघा मोठा. हे बघा मला बोललो बघा, हे छोटे कापरी न हे मोठे कापरी. तसं ठेवावं लागते. बघा जवला बी किती भारी, एकदम फ्रेश जवलं आहे. हे बघा ताले मासे आहेत, मांदेली आहे, बोंबील आहे, बागर आहेत, हे चिताडी आहे, व्हाईट पापडे आहेत छोटेवाले. हे बघा मस्त हलवे आहेत, मोठे मोठे पण आहेत, मीडियम साईजचे पण आहेत. कुपा आहे, कुपा पण भारी आहेत. ही सुरमई बघा किती मोठी, 1.25 किलोच्या वर पीस असेल, म्हणजे 1.5 किलोच्या आसपास पीस असेल. वाव एकच नंबर आहे, पिवली धमक वाव आहे. वाव तर एक काय बोलतो त्याला, वावीबद्दल जितकं सांगू तितकं कमी यार, सिरियस. अच्छी वाव लय भारी आहे. भले वाव छोटी आहे पण एकदम ताजी आहे. या साईडला पोचे आहेत, गाबुलीचे पोचे भेटत नाही आली तेव्हा असंच माल भेटतं. काही लोकांना गाबुलीचे लागतं. या साईडला कोलबी व्हाईट, या साईडला लाल कोलबी, या तिकडे गाबुली. चला आजचा मावरा कसा वाटला कसा नाही लवकर कमेंटमध्ये सांगा. बघा नल भरून चालेल, मटणवाल्याने बालदी लावली, अजून भरली. ती भरली तरी बालदीची काढायला पण आला मटणवाला. तर चला जाऊया, एक चाय पिऊया आणि आपला पुढचं काम आहे तो करून घेऊया, लगेच भेटूया. चला भेटू चायवाल्याकडे, लेट्स गो. गाईज पोहोचले मस्त चायवाल्याकडे. चाय दे ना और माँ के लिए एक स्पेशल बना. ऐसे केलं याची चालबाजी करत असतं म्हणून याच्याकडे यायची इच्छा होत नाही मला. कॅमेरा चालू नाही केलं की याची चालबाजी चालू होते. माँ के लिए स्पेशल बना, मुझे दे एक साधा. चाय सोबत मी काहीतरी याच्यातलं 5 आयटममधलं एक खातो काहीतरी. एक केक आहे, त्या साईडला बिस्किट आहे, ते तोच त्या साईडला क्रीम गोल, त्या साईडला काजू कतली का बिस्किट आहे, गोल बिस्किट. तर चला फटाफट चाय पिऊ न लगेच काम करू आपला. माँ के लिए बना चल. गाईज बर्फ वगैरे कापून झालेलं आहे मस्त, पूर्ण फ्रीज भरला बघा, टेन्शनच नाही. आता 1-1.5 वाजेपर्यंत काही टेन्शन नाही, पूर्ण फ्रीज भरला आहे ना. सर्व साफसफाई पण करून झालेली आहे बघा. पेट्या पलंग बिलंग सगळं पुसून झालेलं आहे. ए टू झेड. यो फ्रीज पण पुसावं लागतं कारण याच्यावर लय धूळ बसतं त्यामुळं. चला आता कस्टमर येतील तर बघून. तर काय सकाळचे वाजलेत 11:30 वाजलेत. कस्टमर तर चालूच आहेत. आईने नाश्ता करून घेतला तर मी पण नाश्ता वगैरे करून घेतो. सो आपली गायत्री आली बघा. हॅलो, तिला बोललो नाश्ता करी, बोललो नको. नाश्त्याला बघू का आणले मामाने. बागर
हा भाकर आपल्याला पटण आहे तरी आता रस्त्यासंग खाऊ झाला नाही इलाजाने खावं लागेल. चला खाऊ लगेच भेटू. तर काय दुपारचे वाजलेत 1:45 वाजले. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आई आणि दादा लवकरच गेले कारण की आज होता दादाचा उपवास. आता रविवारचाच उपवास दादाचा आणि वहिनीचा. त्यामुळे दादाने सकाळी नाश्ता पण नव्हता गेला. बटाट्याची उसळ वगैरे काही खाल्ला नव्हता. त्यामुळे दादाला लवकर वाढवला आणि मी दुकान वगैरे सर्व काही बंद केलं आहे. आता मी पण जातो घरी. मस्त जेवू मस्त आराम करूया मस्त. नाही आहे बघा दुकानांची पोरा तर चला काहीच सर्व पाणी वगैरे मारून झालं. सर्व साफसफाई पण केले. आता निघूया घरी जायला. टाईम तर खूप झाला आहे सिरियसली यार. हे बघा कुठे तुम्ही कुठेतरी चालले ना. कुठे झाले सांग ना कुठे झाले. हे डोळ्याला काय आलं तुझ्या. डोळा रांजणवाडी आले याची नजर लागली. नजर इज रिअल ना. नजर लागली. चला भाऊ तुला क्यूट दिसते रे. शिव तर काय जस्ट पोहोचलो दुकानावरती. दादा एक साईडला दुकान लावते बघा. मी चाललोय खोनीला पूजा जायचं. यो टेबल सोडवायला. त्याच्या अगोदर यो डिझेल आहे. पहिले डिझेल वगैरे टाकून यो टेम्पोमध्ये काही डिझेल वगैरे नाही आहे. त्यामुळे इथं डिझेल वगैरे टाकून लगेच यो टेबल सोडून येऊ. वा चावी बी खोल नाही लवकर. चला चला तर काहीच पोहोचलेलो पूजाताईच्या इथे. मस्त या साईडला बघा टेबल ठेवलेला आहे मागे. तर पूजाताईची ही जेनी कधीही आली तरी नुसती भोकतच असते. घाबरते पण न भोगते पण. पूजाताई झोपलेली आत्ताशी कुठली. आता पलू कसा पलू अशी तू पण झोपलेला. मोबाईल बघत होता. चला काहीच चल जाय बाय. तर काहीच वाजलेत संध्याकाळचे 5:45 वाजलेत. पूजा जायची तर जाऊन आलो. तर टेबल वगैरे देऊन आलेलं. पहिले एक लादी बर्फाची कापली वर वगैरे कापून झालेलं आहे. थोडंसंच बाकी फ्रीज भरायचा. नंतर दादा आला ते वापस एक लादी कापेल बघा. म्हणजे थोडंसं बी नाही म्हणजे अर्धी लादी फ्रीजमध्ये ना अर्धी लादी दुकान बंद करायला लागेल ना. बाईने आणलेत जिवंत रहू आणि कटला वगैरे आणले. तुम्हाला दाखवतो बघा बाईच्या दुकानात. हे बघा मोठे मोठे आणलेत. रुपचन पण आणलेत. बघू जिवंत आहेत का नाही. ते आपल्या पाण्यामध्ये जगत नाही ना म्हणून. चला बघू. ए यार बाई वाटतं मेल वाटतं सगळं. गाईचं यार सगळंच मेल वाटतं. आपल्या पाण्यात जगत नाही म्हणून असं झालं. रुपचन नाही सॉरी रहू आणि कटला वाटतं. त्या साईडला पॅसी या साईडला रहू आणि कटलं मिक्स आहेत. तर काही जस्ट आलतो घराची इथे. हा यो नाही यो बा बरोबर लावलेलं मी. तुला नाही समजलं वाटतं. चला काहीच मंडपवाले आलेत मस्त. मंडप वगैरे सोडायला. जुले हे बघा जो मंडप अजून सोडलाच नव्हता. आता हे सर्व मंडप वगैरे सोडतील आणि आपल्याला बोलावर बी सुकवायला टाकायचे. या मंडपामुळे काय आपल्याला जमले ना सुकवायला टाकायची. बघा या साईडला नेट वगैरे बांधलं आहे ना म्हणून. ऊन कसं पडेल मंडपामुळे ऊन वगैरे पडणार नाही. चला यांना आणले ते पटापट मंडप वगैरे खोलतील. लगेच यांना सांगितले पण कुठं ठेवायचं काय ठेवायचं. त्या साईडला ठेवायला सांगितलं आहे. पत्र्याच्या कोपऱ्याला ते सर्व बांबू वगैरे. चला आपण निघूया.
दुकानावरती जायला, कारण की दुकानावरती कोणीच नाही आहे. चला आलो तर टकलेला भेटूनच जाऊ. टकल्या हे टकल्या, टकल्याला समजलं वाटतं. हे बघा, हे टकल्या, हे टकल्या 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 टकल्या. तर काहीच रात्रीचे 9 वाजले. दादाने दादा दुकान बंद केलेलं आहे, फक्त आईचं दुकान बंद करायचं बाकी आहे. सो मी एक लाजी कापले बर्फाची. दादा बोलतो दादाला आला कंटाळा बर्फ कापायला. सो तो बोलतो मी उद्या म्हणजे उद्या संध्याकाळी आल्यावर कापेल. So चला तो उद्या कापेल, तोपर्यंत आपलं दुसरं काम आहे तो करून घेऊ. पहिलं काम तर आपण केलं आहे, आता दुसरं काम करू पटापट. 9 वाजलेत, 9:30 वाजेपर्यंत दुकान बंद करायला घेऊ. मग बंद करता करता 10, 10:30, पावणे 11 वाजतातच आपलं दुकान बंद करता करता. सो चला लगेच भेटू ब्लॉगमध्ये, कंटिन्यू राहा. आणि चॅनलवर नवीन असेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रात्रीचे वाजले 10 वाजलेत, दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.